नमस्कार मित्रांनो, सोजन कातर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी आलोय पेडांबेमध्ये आणि पेडांबेमध्ये मित्रांनो शिमगो उत्सव पाहण्यासाठी आलेला आहे। आणि प्रत्येक गावाची मित्रांनो प्रथा अलग अलग असते। तर बोललं ना तर काही ठिकाणी बाळगतात, तर काही ठिकाणी पावंडी नाचवतात, तर काही ठिकाणी जर माड बघितलं तर सूडमाड असतात, तर काही ठिकाणी आंब्याचे माड असतात। तर हेच आपण यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक गावातली प्रथा आपल्याला पाहायला मिळते आणि तेच मित्रांनो पाहण्यासाठी आलोय पेडांब्यामध्ये। आणि जो पेडांबे गावातला जो व्ह्यू आहे ना भारीच आहे, कारण मित्रांनो पेडांबे गावामध्ये 2 पालख्या नाचवल्या जातात असं बोललं जातं। पण मित्रांनो तेच पाहण्यासाठी आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला ते दाखवणार आहोत। आणि प्रत्येक मित्रांनो ब्लॉग आपले असे असतात की नवीनच असतात, प्रत्येक गावातली जी प्रथा असते ती आपल्याला पाहायला मिळते यूट्यूबच्या माध्यमातून। तर मंडळी पाहू, जर चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। काही ठिकाणी आपल्याला माड एक उभा केला जातो, पण मंडळी ह्या इथे आपण जे आता शूट करणार आहोत तिथे मित्रांनो माड 2 आहेत, पालख्या पण 2 आहेत आणि त्या कशा नाचवतात ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कारण मित्रांनो प्रत्येक गावाची जी ग्रामदेवता असते ती आपल्याला माहितीच आहे।
शेवटचा पेडांबे गाव, हा पेडांबे गाव 3 तालुक्याच्या टोकावर मोडलेला आहे. आणि ह्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की एका गावाच्या 2 पालख्या आहेत, एक 12ने पालखी, एक 13ने पालखी. पण आमच्या गावामध्ये किती काय म्हणजे कार्यक्रम असते तरी पण कुठं भांडणटा वगैरे काही होत नाही. आणि वैशिष्ट्य असं आहे की ही पालखी आमची सध्याच्या नंतर प्रथम विपुल देवस्थानाची पालखी वरच्या साड्यावरच्या देवळात जाते. ती 12ने गावाची म्हणजे पालखी ती. आणि वरती गेल्याच्या नंतर पाठीला पाठ लावून म्हणजे ही ताटातून भात पडल्याच्या नंतर ही आतमध्ये घुसते. आणि त्याच्यानंतर जी खालच्या देवळाची पालखी वरती जाते ती त्याच्या मानावर बसते आणि दुसरी पालखी असते तिच्या सभेनं चालू होतो. आणि त्याच्यानंतर इथं आमचा पहिला मान म्हणजे पेडांबे गावचा जो तत्वश्रीमंत जो गाव रस्ता गेला ते मोठं देवस्थान कोरवाले म्हणून हे मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो वरून पालखी येताना जवळजवळ 3 तास लागतात. वडियांना वगैरे 2-3 लोक धरायला लागतात, पालखीवाल्यांना धरायला लागतात. अशी म्हणजे घट्ट जागा आहे. आणि त्या जागेमुळे एक असं वैशिष्ट्य आहे की कोणता पाय सरत नाही, कोणतं काय होत नाही, असं ते वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर दोन्ही पालख्या ह्या दिवशी एकत्र भेटतात वर्षातून एकदा, परत त्या भेटत नाही. आणि एका पालखीचा कार्यक्रम हा पहिला होतो, भोवणी झाल्यानंतर शेवटच्या दिवशी नमनाचा कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर तिचा शेवटचा कार्यक्रम असतो तेव्हा दोन्ही गावाचे ढोल एकत्र सभेनाला जातात, सर्व पब्लिक एकत्र जातात आणि तो सभेनं चांगल्या रीतीने पार पडतो. त्याच्यानंतर दुसरा जो देव आहे तो पाडव्याचा शिमगा शेवटचा करून 12 वाजता देवळात पालखी जाते. त्याही सभेनाला त्या गावकीचा जरी 12ने गावकीचा कार्यक्रम संपला तरी पण ते लोक ढोल वगैरे घेऊन सगळी राईट एकत्र कार्यक्रम करतात. आमच्या गावात एवढं वैशिष्ट्य आहे की आमच्या गावातील दोन्ही गावातील जे मानकरी आहेत तिथे आमच्या गावात जरी काय राडा झाला तरी तो गावाच्या बाहेर जायच नाही, तो गावाच्या गावात तिथं मिटून कुठच्या कार्यक्रमात व्यक्ती आणत नाही. आणि अशा प्रकारे आमचा हा पेडांबे गाव एका टोकावर मोडलेला आहे. आणि ह्या गावाचं म्हणजे कोण असं आजूबाजूवाले पेपरवाले म्हणा, न्यूजवाले म्हणा असे कोण इथपर्यंत पोचत नाही. आणि आमचे 5 मान असतात, 5 दिवस 5 मानावर प्रत्येक ठिकाणी जेवण असतं. आता खोरीचा मान म्हणतात पहिला, तिथं प्रत्येक वर्षाला बकरं असतात, कधी 5 असतात, कधी 8 असतात दोन्ही पार्टीमध्ये. आणि मोठं अशी जत्रा तिथं संपन्न होते. असे 5 ठिकाणचे मान आहेत, एक गुरुवाचा गरवण, एक अजबिकाली, एक खोताचा मान, एक उपलाट, एक गावकऱ्यांचा मान, असे 5 मान असतात. आणि त्यात 5 दिवस भोवणीला देव असतो. ओके. तर दादा जर बघायला गेलं तर आज प्रत्येक गावाची जी ग्रामदेवताच्या संघाती पालखी संघाती एक माड असतो. तर आपल्या इथे 2-2 माड बघायला भेटतात, एक सूर माड बघायला येतो, एक आंब्याचा माड बघायला येतो. त्याच्याबद्दल काय दहा माहिती सांगू शकता? गाव 2, पालख्या 2, पण जरी पालख्या 2 असल्या तरी कुठच्या याच्यात मतभेद नाही. तो देव म्हणजे जवळजवळ जे वरच्या देवळाची पालखी आहे ही संपूर्ण गावातच येते, काही किरकोळ घरात जायच नाही पहिल्यापासून. आणि एक पालखी आहे ती जवळजवळ म्हणजे त्या पालखीत म्हणजे जो मोठा गाव आहे त्या गावामध्ये काही ठराविक घर आहे. आता हा कार्यक्रम म्हणजे ओके.